पालघर जिल्ह्यामधील राज्य महामार्गांचा गावपाड्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे इथल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। जिल्ह्यामधील प्रमुख इतर जिल्हा मार्ग सध्या खड्डेमय झालेत। यामुळे विद्यार्थी, रुग्ण आणि नागरिकांना या रस्त्यावरून कसरत करून आपला प्रवास करावा लागतो। पालघरचे खासदार हेमंत सावरा यांच्या गावामधल्या रस्त्यांची देखील चाळण झाली। हमरापूर, गालतरे, नाणे, गोरे हा मार्ग सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडलाय। त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। विशेष म्हणजे पालघरचे भाजपचे खासदार हेमंत सावरा यांचं गालतरे हे मूळ गाव आहे। त्यांच्या गावच्याच रस्त्याची ही अवस्था असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। या एरियामध्ये बघितलं तर बहुतेक असं आहे डेव्हलपमेंट, पण त्या पद्धतीने हा रस्ता तेवढा नाही सोयीस्कर मिळत। काय मागणी आहे? रस्ता व्हायला पाहिजे। जर एखादा आजारी माणूस जर दवाखान्यापर्यंत नेत असला ना तर खूप परिस्थिती खराब होईल। रस्ता होणं खूप गरजेचं आहे। 25 किलोमीटरचा टोटल रस्ता आहे। टोटल रस्त्याची पूर्ण बिकट अवस्था आली आहे। इकडे कुठलाही प्रशासन लक्ष देत नाही तर आणि इकडे लोकांचा खूप हाल होतात। याच्यामुळे गाड्यासुद्धा निकामे होतात, पंक्चर होतात। त्या खड्ड्यांच्या अवस्थेमुळे इकडे बससुद्धा यायला बघत नाही। त्यामुळे शैक्षणिक नुकसानसुद्धा विद्यार्थ्यांचं खूप होतं आहे। दरम्यान मागच्या महिनाभरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामधल्या रस्त्यांची दुरावस्था झाली। या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झालाय। लवकरच त्याचं काम सुरू केलं जाईल असं आश्वासन खासदार हेमंत सावरा यांनी दिलंय। रस्ते बरेच खराब झालेले आहेत, खड्डे सुद्धा खूप पडलेले आहेत। बऱ्याचशा तक्रारी स्थानिकांच्या आलेल्या आहेत। या रस्त्यावर हमरापूर फाटा ते हमरापूर गाव यासाठी 60 लाखाचा निधी मंजूर आहे। त्याबरोबरच दुसाळपाडा ते इस्कॉनचं ITI सेंटर यासाठी 1.5 कोटीचा निधी मंजूर आहे। पाऊस कमी झाल्यानंतर या रस्त्याचं काम सुरू होईल, परंतु आत्ता जे रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत ते बुजवण्यासाठी लागली सूचना दिलेल्या आहेत।